1990च्या दशकातील मुंबईची ती धगधगती दुपार आणि दलाल स्ट्रीटवर पसरलेला तो गूढ शांततेचा पडदा आजही अनेकांच्या अंगावर काटा आणतो. एका बाजूला चकचकीत केबिनमध्ये बसलेले काही बुल ट्रेडर्स टेलिफोनवरून आकड्यांच्या गोष्टी करायचे, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांच्या कष्टाचा पैसा हा मार्केटमध्ये नकळत ओढला जायचा. तेव्हा शेअर बाजार म्हणजे एखादा जुगार हेच लोकांच्या मनात पक्क बसलेलं होतं. मोजकेच लोक असे होते जे त्यांच्या अभ्यासाने श्रेयसचे भाव कृत्रिमरित्या गगनाला भिडवायचे आणि सामान्य गुंतवणूकदार आता आपणही श्रीमंत होणार याच आशेने आपल्या आयुष्यभराचे दागिने जमिनी गहाण ठेवून त्या फसव्या गोष्टीत फसून जायचे. मार्केटमधला जेव्हा हा फुगा फुटायचा तेव्हा होणारा स्फोट हा एखाद्या बॉम्ब स्फोटापेक्षाही भयानक असायचा. मोठ्या मोठ्या असणाऱ्या श्रीमंत ट्रेडर्सने आधीच आपले खिसे भरून घेतलेले असायचे, पण बाजार कोसळताच गरिबांची स्वप्न पत्त्यांच्या बंगल्यासारखी विखुरली जायची. तेव्हा शेअर बाजारात एकच खळबळ उडायची. ओरडणारे लोक, रडणारे चेहरे आणि रिकामे झालेले खिसे. हे चित्र दलाल स्ट्रीटच्या भिंतींनी अनेकदा पाहिले. मंडळी, ही गोष्ट करतोय भारतातल्या शेअर मार्केटमधल्या मॅनिप्युलेशन करणाऱ्या ट्रेडर्सची. पण हे मार्केटमधील मॅनिप्युलेशन काय आहे, कोणते श्रीमंत ट्रेडर्स कशा पद्धतीने मॅनिप्युलेशन करायचे, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. भारतीय शेअर मार्केटचा इतिहास हा केवळ आकडेवारीचा नसून तो चपळ बुद्धी, व्यवस्थेतील पळवाटा आणि अफाट साहसाचा प्रवास आहे. एकेकाळी जेव्हा टेक्नॉलॉजी आजच्या सारखी प्रगत नव्हती, तेव्हा दलाल स्ट्रीटवर अशा काही व्यक्तींचं वर्चस्व होतं ज्यांच्या एका इशाऱ्यावर मार्केटचं भविष्य ठरायचं. या बिग बुल्सनी मार्केट मॅनिप्युलेशन करण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या त्या आजही अभ्यासाचा विषय ठरत आहेत. 90च्या दशकातील हर्षद मेहता पासून ते 2001च्या केतन पारेख पर्यंत या सगळ्यांनी सिस्टीम मधील अशा काही कच्च्या दुव्यांचा शोध लावला होता ज्याचा वापर त्यांनी सामान्य गुंतवणूकदारांच्या कल्पना पलीकडे संपत्ती निर्माण केली होती आणि मार्केटला आपल्या तालावर नाचवलं होतं. त्या काळात मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे लिक्विडिटी किंवा भरगच्च पैसा. हर्षद मेहताने जेव्हा भारतीय शेअर बाजारात पाऊल ठेवलं तेव्हा त्याने पाहिलं की बँकिंग सिस्टीम मध्ये सरकारी रोख्यांच्या व्यवहारासाठी रेडी फॉरवर्ड डील नावाचा एक प्रकार चालतो. या प्रक्रियेत बँका एकमेकांना अल्प काळासाठी कर्ज देतात आणि त्या बदल्यात सरकारी रोखे गहाण ठेवतात. हर्षदने या प्रक्रियेत मधला माणूस म्हणून काम करताना एक मोठी पळवाट शोधली होती. त्याने बँकांना प्रत्यक्ष रोखे न देता केवळ बँक रिसिप्ट म्हणजेच BR हे द्यायला सुरुवात केली होती. ही पावती म्हणजे एक प्रकारचं वचन होतं की रोखे लवकरच दिले जातील. त्यानंतर त्याने एका बँकेकडून पैसे घेऊन ते रोखे खरेदी करण्याऐवजी थेट शेअर बाजारात गुंतवले. जेव्हा शेअर्सचे भाव गगनाला भिडायचे तेव्हा तो ते शेअर्स विकून बँकांचे पैसे परत करायचा. अशा प्रकारे बँकांच्याच पैशाने त्याने मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन तयार केलं. ACC सारख्या कंपनीचा शेअर जो काही शेकडो रुपयांना होता तो हर्षदच्या फंडिंगमुळे काही महिन्यातच 10,000 रुपयांच्या वर गेला होता. अचानक घडलेली ही गोष्ट म्हणजे पूर्णपणे डिमांड आणि सप्लायचं गणित नव्हतं, तर सिस्टीम मधून वळवलेल्या पैशांचा हा खेळ होता. त्यानंतर हर्षद मेहताच्या काळामध्ये मार्केटमध्ये केतन पारेखचा उदय झाला, ज्याने मॅनिप्युलेशनची पद्धत आणखीच तांत्रिक आणि गुंतागुंतीची केली. केतन पारेखने पंप अँड डंप आणि सर्क्युलर ट्रेडिंग या दोन महत्वाच्या पद्धतीचा वापर केला. तो अशा कंपन्या निवडायचा ज्यांचं मार्केट कॅपिटल कमी आहे आणि ज्यांच्या शेअर्सची संख्या बाजारात कमी आहे. अशा शेअर्सला K10 शेअर्स म्हटलं जायचं. तो आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या ब्रोकरचा गट दोघांच्या मतांनुसार हे शेअर आपापसात खरेदी विक्री करायचे. उदाहरणार्थ, A ने B ला विकायचं, B ने C ला विकायचं आणि C ने पुन्हा A ला विकायचं. यामुळे बाजारात असा आभास निर्माण व्हायचा की शेअर मध्ये खूप मोठी उलाढाल होत आहे आणि त्याची मागणी वाढत आहे. जेव्हा सामान्य गुंतवणूकदार हे वर जाणारी रक्कम पाहून त्यात पैसे गुंतवायला सुरुवात करायचे तेव्हा केतन पारेख आपले शेअर्स चढ्या भावात विकून बाहेर पडायचा, ज्याला डम्पिंग म्हणतात. या प्रक्रियेसाठी केतन पारेखने माधवपुरा मर्केंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेसारख्या संस्थांकडून बेकायदेशीरपणे पे ऑर्डर मिळून हजारो कोटी रुपये उभारले होते. मंडळी, ही गोष्ट फक्त बँकिंगचीच नाहीये, तर कंपन्यांमध्ये प्रोमोटर्स सोबत हात मिळवणी करूनही मार्केट मॅनिप्युलेट केलं जायचं. अनेकदा कंपनीचे मालक स्वतःचे शेअर्स वाढवण्यासाठी मोठ्या ऑपरेटर्सना इनसाइडर इन्फॉर्मेशन पुरवायचे. कंपनीचा एखादा मोठा करार होणार आहे आणि नफा वाढणार आहे ही बातमी बाजारात येण्यापूर्वीच हे ऑपरेटर्स मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचे. एकदा बातमी बाहेर आली आणि सामान्य लोकांनी खरेदी सुरू केली की हे ऑपरेटर्स आपला नफा वसूल करून बाजूला व्हायचे. याला इनसाइडर ट्रेडिंग म्हटलं जायचं, जे त्या काळी अत्यंत सर्रासपणे चालत असायचं. कारण सेबी सारख्या नियामक संस्थांकडे तेव्हा आजच्या सारखे कडक कायदे आणि ट्रॅकिंग सिस्टीम उपलब्ध नव्हती. या व्यतिरिक्त शॉर्ट सेलिंग हे देखील मार्केट मॅनिप्युलेट करण्याचं एक प्रभावी साधन होतं. जेव्हा बेअर कार्टेल ठरवायचा की एखाद्या कंपनीचा भाव पाडायचा आहे
तेव्हा ते मोठ्या प्रमाणावर त्या कंपनीचे शेअर्स उधार घेऊन विकायचे. यामुळे बाजारात भीतीचं वातावरण निर्माण व्हायचं आणि सामान्य गुंतवणूकदार घाबरून आपले शेअर्स विकू लागायचे. किमती पडल्यानंतर हे कार्टेल पुन्हा ते शेअर स्वस्त दरात खरेदी करून आपले व्यवहार पूर्ण करायचे. धीरूभाई अंबानीच्या काळात अशाच एका बेअर कार्टेलने रिलायन्सचे शेअर पाडण्याचा प्रयत्न केला होता, पण धीरूभाईने आपल्या समर्थकांच्या माध्यमातून मार्केटमधून सर्व शेअर्स विकत घेऊन त्या बेअर कार्टेललाच कोंडीत पकडलं होतं, ज्याला शॉर्ट स्क्वीज म्हटलं जात होतं. पूर्वीच्या काळी ट्रेडिंग हे डिजिटल नसून प्रत्यक्ष फ्लोअरवर चालत असायचं. तिथं केवळ ओरडून आणि हातांच्या खुणा करून व्यवहार व्हायचे. अशा वेळी अफवा पसरवणं आणि हे मॅन्युप्युलेशन सगळ्यात सोपं साधन होतं. एखाद्या कंपनीबद्दल नकारात्मक किंवा अतिशय सकारात्मक अशी बातमी केवळ तोंडातून पसरवली तरी मार्केटची दिशा आपोआप बदलून जायची. मोठमोठे ट्रेडर्स, ब्रोकर्स यांचा या फ्लोअरवर दबदबा असायचा. ते ठराविक शेअर्समध्ये कृत्रिम व्हॉल्यूम तयार करून किमतीवर नियंत्रण ठेवायचे. जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग आणि डीमॅट स्वरूप आलं नव्हतं तोपर्यंत फिजिकल शेअर सर्टिफिकेट्सच्या माध्यमातून अनेक घोटाळे आणि फेरफार केले जायचे. थोडक्यात सांगायचं तर एकेकाळचे श्रीमंत ट्रेडर्स मार्केटमधील अपारदर्शकता आणि सिस्टीम मधील तांत्रिक त्रुटींचा पुरेपूर फायदा घ्यायचे. ते बँकांचा पैसा, कंपन्यांची अंतर्गत माहिती आणि आपापसातील गटबाजी यांचा वापर करून मार्केटला एका विशिष्ट दिशेला वळवायचे. या प्रक्रियेत काही लोक अफाट श्रीमंत झाले, पण जेव्हा हे फुगे फुटले तेव्हा लाखो सामान्य गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे पाण्यात गेले. या मोठ्या घोटाळ्यानंतर भारतात सेबीचे अधिकार वाढवण्यात आले आणि मार्केटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कडक नियम लागू केले गेले, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारे मार्केटचं शोषण थांबवता येईल. बाकी मंडळी, मार्केट मॅनिप्युलेशनवर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.